नमस्कार. आपण भेटतो आहोत श्रीमती लळतो वाणिज्य महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर. महाविद्यालयाच्या भाषा विभागातून मी आपल्याशी संवाद साधते आहे. प्राध्यापक डॉक्टर स्वाती दीपक दामोदरी. विद्यार्थी मित्रांनो, आशय हे बीकॉम भाग 3 सत्र 6 म्हणजे सेमिस्टर 6 करता लावलेलं अमरावती विद्यापीठाचं पुस्तक. या पुस्तकामध्ये पान नंबर 111 वरती जी एक कविता आहे त्या कवितेबद्दल आज आपण इथे काही चर्चा करणार आहोत. या कवितेचं शीर्षक आहे निर्धार. आणि मुद्दाम या कवितेबद्दल मी तुमच्याशी संवाद यासाठी साधू इच्छिते की या कवितेचे कवी जे आहेत ते आहेत अनंत खेळकर आणि ते आपले अगदी अकोल्यातले सगळ्यांच्या परिचयाचे असलेले जवळचे असे कवी आहेत. आपण वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या चारोळ्या निवडुंग किंवा कॅक्टस या नावाने खूप काळ अतिशय रेग्युलर त्यांनी लिहिलं आणि आपण ते वाचलं आहे, अप्रिशिएट केलं, कौतुक केलं आहे. तर हे असे चारोळीकार किंवा कवी ज्याला म्हणता येतील ते कवी म्हणजे व्यवसायाने ॲडव्होकेट असून सुद्धा कवी मनाचे असलेले अनंत खेळकर. या अनंत खेळकरांची ही जी निर्धार नावाची कविता आहे तिचा विषय आहे की आपल्या विदर्भात विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण बरंच आहे आणि नापिकी आहे, दुष्काळ आहे किंवा जे काही पेरलं जातं त्यासाठी जो पैसा वापरला जातो, कीटकनाशकं वापरली जातात, खतं वापरली जातात, त्यासाठी पैसा वापरला जातो किंवा मजुरीपायी पण पैसा जातो. हा सगळा निर्माण होणाऱ्या पिकांमधनं भरून यावा, आपल्या घरादाराचं निर्वाह घरादाराचा चालवता यावा, इतपत आपल्याला कमावता यावं, हा छोटासा उद्देश शेतकऱ्याचा असतो. फार मोठी महत्वाकांक्षा नसते, पण तसं होत नाही. आणि मग ज्या वेळेला आपला घर परिवार चालवता येत नाही, शेतात राबून उन्हात तान्हात फिरून पायामध्ये काटे मोडून सुद्धा अखंड वर्षभर कष्ट करून सुद्धा ज्या वेळेला नाही घरच्या 4 माणसांना 4 घास ओठी देता येत किंवा मग मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न असे तर प्रश्न अगदी फारच गंभीर असतात. मग कर्ज घेणं, ते कर्ज घेताना आपली जमीन लिहून देणं, मग त्या सावकारांनी ती जमीन लुटणं हा एक जुना काळ झाला. आता तरी बँकांकडनं कर्ज मिळण्याची सोय आहे, पण नसताना गावचा पाटील किंवा सावकार यांच्याकडे गहाण ठेवण्याची पद्धत होती आणि मग ती सरळ सरळ आपल्या नावावर करून घेतली जायची, कारण शेतकऱ्याला कर्ज फेडता नाही यायचं. म्हणजे ज्याला बोथ एंड्स मीट म्हणतात इंग्लिशमध्ये, तेवढंच सुद्धा पूर्ण कमवता येत नाही तर पैसा बाजूला टाकणार कुठून? या सगळ्या परिस्थितीतून, दुष्काळातून, नापिकीतून जाताना कंटाळलेला शेतकरी शेवटी त्याला मरण सोपं वाटायला लागतं, जगण्यापेक्षा मरण स्वस्त आहे असं वाटायला लागतं आणि म्हणून तो आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो. अशा शेतकऱ्याचं मनोबल खच्ची होऊ नये, आम्ही पण तुझ्या पाठीशी आहोत, तू असा आतताईपणा करू नको, असं पाऊल उचलू नको, हे सांगण्याकरता निर्धार नावाची कविता अनंत खेळकरांनी लिहिली आहे. अतिशय साधी, सरळ, सोपी भाषा असलेली आणि सुंदर आशय असलेली ही कविता आहे. कवितेच्या सुरुवातीलाच त्यांनी खचू नको बळीराजा, आम्ही मदतीचा हात देऊ, तू फक्त निर्धार कर, आम्ही समर्थ साथ देऊ असं म्हटलेलं आहे की तुझे प्रयत्न सुरू ठेव, खचून जाऊ नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर असू. आता पिकं गेली तरी हिंमत हारू नकोस हे सांगताना त्यांनी उदाहरणं कुठली दिलीत बघा. फार छान उदाहरणातून ते म्हणतात, घरटे उडते वादळात, घरटे उडते वादळात, विळात वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी कोणतं पाखरू, कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते. निसर्गाचा प्रकोप फक्त माणसालाच त्रस्त करतो असं नाहीये. किडा मुंगीपासून पक्षापाखरांपर्यंत सर्वांना अनेक गोष्टींचा त्रास होतो, पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांना चांगलं कळतं. पुन्हा उमेदीने कसं जगायचं, पुन्हा उभं कसं राहायचं आयुष्यात, हे आपोआपच या पाखरांमध्ये, पक्ष्यांमध्ये शहाणपण असतं. तर आपण का आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा असं कवी या कवितेत म्हणतो आहे. घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज, घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज, स्वतःच उभारते वारुळ, कोण देतं गृहकर्ज. म्हणजे त्या किडा मुंगीला सुद्धा ती जाणीव आहे की घर असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांची अफाट परिश्रम घेण्याची तयारी आहे. मग आपण मागे का हटायचं, आपण तर माणसं आहोत. मला बहिणाबाई चौधरींची कविता आठवते की त्या सुगरण किती सुंदर खोपा विणते असं म्हणताना म्हणतात की तिला एकच चोच आहे, तेच दात तेच ओठ तिचे, तरी सुद्धा ती इतका सुंदर खोपा विणते. आणि आपल्याला तर 2 मजबूत हात, ज्याला 10 बोट आहेत असं असून सुद्धा आपल्याला हे विणकाम नाही करता आलं. काय करतो माणूस?
आपण निसर्गाकडनं का नाही शिकत? एकूणच कर्जाला घाबरून जाऊ नकोस, नापिकी पुढे हार मानू नकोस. जो आज आलेला काळ आहे हाच काळ असाच राहील असं नसतं. काळ बदलत असतो. कधी कधी शेतात पण नवीन प्रयोग करावे लागतात, कधी कधी नवीन बियाणं, कधी कधी पालटून घेतलेली पिकं, असे फरक करावे लागतात. जर आपल्याला माहिती आहे की नेहमीच आपला प्रदेश दुष्काळाच्या छायेत असणारा किंवा कमी पावसाचा, तर दुसरा काय उपाय करता येईल यासाठी प्रयत्न, यासाठी गुंतवणूक करणं, यासाठी तशा प्रकारची रचना उभी करणं, हे सगळं आपण करू शकतो. आपल्या हातात आहे. धडपड करणं, सरकारची साथ असणं, समाजाची साथ असणं, या गोष्टी शेतकऱ्यांनी नक्की गृहीत धराव्यात आणि आत्महत्येच्या टोकाकडे जाऊ नये असं त्यांना वाटतं. एका कडव्यात ते असं म्हणतात खेळकर की काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का? म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या इतिहासात अशा आत्महत्या नव्हत्या ना. कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का? तापलेला लाल रसरशीत गोळा असलेला सूर्य समुद्रात बुडतो रोज रात्री, त्याला सामावून घेतो पोटात, पण समुद्र सुकतो का? नाही. मग काळ्या आईचा मुलगा कसा काय थकतो किंवा झुकतो? तो थकणार नाही, तो झुकणार नाही. शेवटच्या कडव्यात असं म्हणतात ते की निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ. आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ. समस्या असतात प्रत्येकाच्या जीवनात, हे खरं आहे, पण त्यावर मार्ग काढावा लागतो. मार्ग निघतात आणि प्रयत्न हेच त्याचं उत्तर असतं. हे सुचवण्याचा प्रयत्न आपल्याला खेळकर या कवितेतून करता आहेत. तर अशी ही शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीवर थाप देणारी किंवा त्यांचा धीर वाढवणारी अशी कविता, जी आपले विदर्भाचे कवी किंवा अकोल्याचे एक वैशिष्ट्य मानलं जातं जन्मत्या अनंत खेळकरांची ही कविता. तर या सेशनला इथे थांबूयात. पुढच्या पाठामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कंटेंटवर बोलूयात. धन्यवाद.